हाय हॅलो नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज ना मी मसाला बनवणार आहे. तर म्हटलं मसाला मी जसा बनवते ना तसा तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. तर इथे मी ना मिरच्या आणल्या होत्या पिंपरीच्या मार्केटमधनं. तर इथे मी 1.5 किलो लवंगी मिरची आणली होती आणि अर्धा किलो बेडगी मिरची आणली होती. तर त्याचंच देठ काढून आहे ना मी आता 2-4 दिवस त्या उन्हामध्ये वाळून घेणार आहे. आणि ते ना मी अर्धा किलो खोबरं आणलेलं आहे मसाला टाकण्यासाठी. अर्धा किलो धने आणलेले आहे. आणि इथे ना हळकुंड पण आणलेली आहे मी घरचीच हळद करण्यासाठी. तर आता मी देठं काढून आहे ना 4 दिवस चांगल्या उन्हामध्ये मिरच्या वाळून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर ना माझी पुढची प्रोसेस आहे ती करणार आहे. तर आता बघा मी ते देठ काढत आहे आणि देठ काढून चांगल्या कडक उन्हामध्ये ना 4 दिवस वाळवणार आहे. तर हे बघा 4 दिवस माझ्या मिरच्या वाळवल्या. त्याच्यानंतर परत आता मी म्हणजे 4 दिवसानंतरचा परत हा व्हिडिओ आहे. तर मस्त अशा कडक मिरच्या वाळलेल्या आहेत, म्हणजे पटकन त्या कुठल्या जातात. तर आणि जे काही आपले गरम मसाले आहेत ना तर ते पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे खडे मसाले मी आणलेले आहे 2-2 तोळे असे. तर तेच मी आता इथं भाजून घेत आहे. तर सगळ्यात पहिले ना मी अर्धा किलोचे धने आणले होते ना. तर पहिले मी धने भाजून घेत आहे. म्हणजे मी अर्धे धने 1 किलो धने आणलेले, अर्धे मी मसाल्यासाठी वापरणार आहे अर्धा किलो. आणि जे अर्धा किलो दुसरे आहेत ते मी धना पावडरसाठी वापरणार आहे. तर मी ते थोडंसं तेल टाकून ना मंद आचेवरती ना थोडंसं भाजून घेतलेले आहे धने. आणि त्याच्यानंतर ना बघा हा तेजपत्ता पण मग मी आता भाजून घेणार आहे मी. म्हणजे कडक झालं ना की मग व्यवस्थित कुटलं जातं आणि जास्त काही राहत नाही. तर त्याच्यासाठी ना मग मी आता हे भाजून घेत आहे सगळं. आणि मसाला पण मग आपला थोडा जास्त दिवस चांगला टिकतो. तर त्याच्यासाठी बघा आता हे सगळे भाजून घेणार आहे मी. तर हा बघा सगळ्या प्रकारचा खडा मसाला आहे. त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मिऱ्या, अजून बरेचसे म्हणजे जे खसखस, पांढरे तीळ वेगळे भाजणार आहे मी, कारण ते कसं पटकन भाजले जातात. म्हणजे एवढी नावं पण माहिती नाही मला. एवढ्या प्रकारचे खडे मसाले आहेत टाकलेले याच्यामध्ये. तर ते टाकले ना आपला मसाला पण टेस्टी होतो. तर म्हणून मग मी ना 2-2 तोळे आणले होते मंडईनं पिंपरीच्या. आणि तेच आता मी ते सगळं आता भाजून घेत आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा हे पावशेर पांढरे तीळ आणले होते. तर ते मी वेगळे भाजले आहे. भाजून घेतलं ना की मसाल्याला पण टेस्ट छान येते आणि आपला मसाला म्हणजे जास्त दिवस टिकतो. त्याच्यासाठी ना थोडं भाजून घ्यायचं. आणि हे बघा हे मला धना पावडर बनवायची होती ना. तर धना पावडर बनवण्यासाठी पण मी धने थोडे भाजून घेतले. आणि तेच आता माझं सगळं चालू आहे भाजाभात. आणि नंतर ना मग थंड करून घेणार सगळं. आणि मग पॅक करून मग आम्ही जाणार आहे. म्हणजे मी दळून नाही घेणार आहे, मी कुटून घेणार आहे मसाला. कारण दळून घेतलेला एवढा टेस्टी लागत नाही, जो कुटलेला असतो ना तो जास्त टेस्टी लागतो. तर मग आता हे सगळं थंड झालं का पॅकिंग करून मी जाणार आहे. आणि ते बघा खोबरं अर्धा किलो टाकलेलं आहे. आणि ते पण मी ना किसून घेतलेलं आहे खोबरं. म्हणजे ना कुटायच्या वेळेस ना म्हणजे असं तेल वगैरे सुटत नाही. ते बघा असं मस्त असं लालसर, जास्त काळं नाही करायचं, लालसरच आपल्याला थोडंसं ते भाजून घ्यायचं. म्हणजे खोबऱ्याचा वास पण येणार नाही आणि जास्त दिवस टिकतं खोबरं टाकल्यामुळं मसाला. आणि आता इथे ना सगळे खडे मसाले, खोबरे, धने सगळं भाजून झालं. आणि त्याच्यानंतर ना मिरच्या पण मी थोड्या भाजून घेणार आहे तेल टाकून. तर इथे बघा एकदम मोठी कढई ठेवलेली आहे 5 किलोची. म्हणजे 5 किलो आरामशीर त्याच्यामध्ये बसतं. तर आता मिरच्या कशा आपल्या थोड्याशा अशा पोकळ असतात ना, तर एवढ्या काय त्या बसत नाही. मग थोड्या थोड्या अशा भाजून घ्यायच्या. तर दोन्ही प्रकारच्या मिरच्या मी भाजून घेतल्या. हे बघा इथं मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि इकडं खोबरं पण तुम्ही पाहू शकता. आणि थंड झालं त्याच्यानंतर ना बघा मी सगळं सेपरेट वेगवेगळं आहे ना प्रत्येक कॅरी बॅगमध्ये भरलं. इथे मी खडा मसाला भरला होता. आणि इकडे बघा धने आणि तेजपत्ता भरला होता एका पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये. इकडे मी हळकुंड पण काढून घेतली. हळकुंड पण मी 3-4 दिवस उन्हामध्ये वाळवलेली आहे. आणि हे बघा हे खोबरं लालसर असं मी भाजून घेतलं होतं. तर सगळ्या ज्या काही वस्तू आहे ना मसाल्याच्या त्या सगळ्या माझ्या आता थंड झालेल्या आहे. आणि हे धना पावडरसाठी भाजलेले सेपरेट धने. थोड्या वेळातच आम्ही आता निघणार आहे दोघंजणं, आदित्य आणि मी. तर त्याचीच ही तयारी चालू आहे जाण्यासाठी. म्हटलं पॅक करून घ्यावं सगळं.
आणि इथे बघा मिरच्या पण थंड झाल्या तर मी त्या कॅरीबॅगमध्ये भरून घेतल्या आहे, म्हणजे परत नरम पडायला नको म्हणून असं थोड्या सुट्ट्याच म्हणजे मोकळ्याच ठेवल्यात. आणि हा मसाला माझा 1-1.5 वर्ष आरामशीर जातो. तर इथे थोडंसं ना मी मीठ पण घेतलेलं आहे मसाल्यात टाकण्यासाठी, आणि थोडंसं ना गोडे तेल पण घेतलेलं आहे. जास्त काही नाही, थोडंसं घरच्या घरी म्हणजे घरूनच असं दुकानातून घेण्यापेक्षा घरातच थोडं थोडं काढून घेतलेलं आहे मी. परत तिथे गेल्यावर धावपळ नको. आणि हे बघा सगळं पॅक करून आहे ना मी असं सगळं एका पिशवीमध्ये आता भरलेलं आहे. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे मसाला कुटून घेण्यासाठी. तिकडे ते कांडप आहे वडगावमध्ये तिथे. तर हे बघा सगळं मी एका पिशवीमध्ये पॅक करून घेतलेलं आहे. आणि आदित्य आणि आम्ही दोघं असं जाणार होतो. तर तो आलेला आहे माझ्यासोबत. आणि हे पहा इथे आम्ही आलेलो आहे, खूप गर्दी होती. तर थोडासा मी नाही का व्हिडिओ केलेला आहे. त्या मावशी मसाला कुटतात ना, त्या मला म्हटल्या होत्या खूप नंबर आहे, तुम्हाला खूप वेळ बसावं लागेल. तर म्हटलं चला बसून घेते, कारण शनिवारी गेलते ना, दुसऱ्या दिवशी म्हटलं चला रविवारच आहे. हा बघा आपला मसाला तयार आहे. त्याच्यामध्ये ना थोडं मी चाळून घेतला ना, तर खोबऱ्याचे तुकडे राहिले होते आणि थोड्या मिरचीच्या बिया पण राहिल्या होत्या. तर त्या मी आता मिक्सरला बारीक केल्या आणि ह्याच्यामध्ये आता मिक्स केलेला आहे. असा तयार झालेला आहे 1 वर्षाचा आपला मसाला. तुम्ही पाहू शकता, कलर पण किती छान आहे. हे बघा सगळा मसाला केला का, म्हणजे वरचा पण घातला का? तर असा आहे आपला हा 1 वर्षभराचा मसाला. हे बघा एवढं वर्षभर तिकट खायचं. तर मसाल्याची रेसिपी जर मला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.